Okay, so the story is the boy with no voice and the man who couldn't hear. सो आपण ह्या स्टोरीमध्ये काय बघतो, आपण बघतो की एक जे आहे गोठड असतो. ठीक आहे, गोठड काय करतो, आपल्या गोट्सला चरवायला जातो. जेव्हा ते गोट्सला चरवायला जातो तेव्हा तो बघतो की त्याच्या बायकोने त्याला टिफिनच दिला नाही आहे. त्याला भूक लागून जाते. मग तो काय विचार करतो की मी एक काम करतो, मी टिफिन घेऊन येतो. मग ते बघतो की एक जे श्रब कटर आहे तिथे श्रब्स कापत आहे. तो विचार करतो की मी श्रब कटरला सांगतो की माझ्या गोट्सकडे लक्ष दे म्हणून. पण गंमतची गोष्ट काय असते, तो गोठड असतो तो पण बहिरा असतो. अजून तो जे श्रब कटरला बोलत असतो तो श्रब कटर पण बहिरा असतो. पण श्रब कटरला हे माहिती नसतं की तो पण बहिरा आहे आणि जो गोठड आहे त्याला हे माहीत नसतं की तो पण बहिरा आहे म्हणून. तर श्रब कटरला मिसअंडरस्टँडिंग होते की हे ना माझ्यावर काहीतरी बोलून जातंय की म्हणजे तू कशाला हे कापत आहे, माझं काय घेत आहे म्हणून. तर श्रब कटर जोराजोरात बोलून ओरडून बोलतो की बाबा तुम्हाला असं का बोलतोय म्हणून. ठीक आहे, मग गोठडला ते ऐकूच येत नाही. गोठड घरी चालला जातो. गोठड जेवण घ्यायला जातो तेव्हा बघतो की त्याची बायकोची जी आहे तब्येत जी आहे ती खराब आहे खूप. तिथे मग त्याची जी एक नेबर असते ती त्याची लक्ष देत असते, म्हणून तो काय करतो, परत पळत येतो. कारण की त्याचे गोट्स जे आहे ते डोंगरावर असतात. तेव्हा ते बघतो की ते श्रब कटर तिथं आत्तापर्यंत आहे आणि ते श्रब्सच कापत आहे म्हणून. मग त्याला वाटतं की अरे वा, हे श्रब कटरनी जे आहे माझे जे गोट्स आहे त्याची म्हणजे टेक केअर केली आहे, तर मी त्याला ॲज अ थँक्यू म्हणून एक गोट देतो की हे गोट जे आहे ते बनवून खाईल म्हणून. तर तो गोट अशी खांद्यावर ठेवतो आणि श्रब कटरला म्हणतो हे घे म्हणून माझ्या गिफ्ट तुला. तर याला वाटतं श्रब कटरला की हा माझ्यावर ओरडतच आहे म्हणून की मी म्हणजे माझ्यामुळे याच्या गोटला काही झालं. तर तो म्हणतो की अरे मी कोणाला काही केलं नाही आहे, मला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे, मी माझं श्रब कट करत होतो. तर ते गोठवडला कळतच नाही की मी याला गिफ्ट देतो आहे आणि हा माझ्यावर रागवत का आहे म्हणून. तर तो काय करतो, एक हॉर्सवर माणूस जात असतो, त्या हॉर्सवर माणसाला थांबवतो आणि म्हणतो की मला सांग, मी याला गिफ्ट देतोय, ह्या का माझ्यावर ओरडतोय. आणि गंमतची गोष्ट आणखीन याच्यात होते की तो जो हॉर्सवरचा जो माणूस असतो तो पण बहिरा असतो. त्याला कळतच नाही की हा जो गोठड आहे तो माझ्यावर का ओरडत आहे. आणि मग तो श्रब कटर पण येतो. श्रब कटर पण ओरडायला लागतो की मी तुझ्या गोटला काही केलं नाही आहे म्हणून. आणि तो जे हे असतो हॉर्सवाला माणूस असतो तो त्याला वाटतं की हे यांना कळलंच आहे म्हणून की बाबा मी ना हे जे घोडा आहे हे चोरी करून आणला आहे म्हणून हे माझ्यावर जे आहे ओरडत आहे. तो म्हणतो की बाबा मी खरं सांगतो की मी हे घोडा जे आहे चोरी केला आहे, याच्यानंतर मी चोरी करणार नाही. मग ते तिघं काय करतात, तिथे एक माणूस असतं, मुलगा असतो छोटा, त्या मुलाकडे जातात आणि त्या मुलाला घेऊन येतात आणि म्हणतं की सांग आम्हाला हे काय बोलताय, सांग आम्हाला हे काय बोलताय म्हणून. पण गंमतची गोष्ट याच्यामध्ये काय असते, त्या मुलाला काही बोलता येत नाही. ठीक आहे, आणि तो मुलगा फक्त त्यांच्याकडे बघत बसतो की हे काय बोलताय काय बोलताय. आणि तो लहान असतो म्हणून त्याला जास्त कळत पण नाही की हे काय बोलताय म्हणून. तर ते तिघं जे आहे घाबरून जातात की हा लहान मुलगा आमच्याकडे असं का बघतोय म्हणून तो श्रब कटर पण घरी पळून जातो, तो गोठवड पण घरी पळून जातो, अजून ते हॉर्स जे आहे हॉर्स रायडर पण जे आहे आपलं घरी पळून जातो. आणखीन तो जो लहान मुलगा आहे तो आपला खेळायला लागतो की बाबा काय कोण कशाला आलं होतं काय माहिती, मी माझं खेळतो म्हणून. ठीक आहे, समजली स्टोरी.